चला, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या कैलास सर मॅथ्स अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये। चला विद्यार्थी मित्रांनो, फायनली बघा मित्रांनो, आपला सायन्स 1चा म्हणजे काय विज्ञान व तंत्रज्ञान या विषयाचा आपला भाग 1चा पेपर झालेला आहे। आता आपल्याला भाग 2चा पेपर आपल्याला बघायचे। बघा विद्यार्थी मित्रांनो, आजची क्वेश्चन पेपर इतकी सोपी होती बघा मित्रांनो, कारण तुम्हाला बोललो होतो जुन्या क्वेश्चन पेपरवरती तुम्ही फोकस करा। काही विद्यार्थी कमेंट करतात सरी 2024 ची क्वेश्चन पेपर आहे, 25 ची क्वेश्चन पेपर आहे। अरे पण बधीराव लक्षात घ्या, क्वेश्चन तुम्हाला याच्यातूनच रिपीट होतात, बरोबर का नाही? तर मित्रांनो लक्षात घ्या, जे सांगते तुम्ही ते फक्त करा। आपला जो फॉर्मॅट आहे 2+1 चा तो विसरू नका। 2 किंवा 3 जुने क्वेश्चन पेपर सॉल्व करा। आणि त्याच्यानंतर जे मी तुम्हाला आयपी क्वेश्चन देणार मित्रांनो, ते टिक मार्क करून घ्या, पाठांतर करा। 100% तुम्हाला फायदा होईल। हे आता आपण प्रत्येक पेपरमध्ये बघत असतो मित्रांनो। ओके, चला मित्रांनो डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करते। पहिला बघा मित्रांनो, काय सांगितलं आपल्याला बघा, रिकाम्या जागा बघा आता लक्षात घ्या मित्रांनो, तब्येत बरोबर नाही तरी पण कालपासून व्हिडिओ बनवायचं काम चालूच आहे, तरी काम थांबवत नाही। तुमच्या कमेंट मला खूप सारे येतात मित्रांनो, लक्षात घ्या। तुम्ही सपोर्ट करा, सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा नक्कीच मित्रांनो, लक्षात घ्या। अजून देखील तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळतील, ओके ना? चला बघा मित्रांनो, आता बघा, ऑक्सी श्वसनामध्ये ग्लुकोजचे पूर्ण विघटन होऊन ऊर्जेबरोबरच पाणी आणि डॅश डॅशचे रेणू तयार होत असतात। बघा आता पाणी आणि कोणाचे रेणू तयार होत असतात बघा, आता लक्षात घ्या। तर लक्षात घ्या मित्रांनो, ऑक्सी श्वसनामध्ये काय का ग्लुकोज असेल, त्याच्यानंतर काय पाणी असेल, आणि याच्याबरोबर काय का CO2 चे रेणू तयार होत असतात बघा मित्रांनो। काय होतात तर CO2 चे रेणू तयार होतात, म्हणून पर्याय क्रमांक अ हे आपलं काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे। पुढे बघा मित्रांनो, विनेगरमध्ये डॅश डॅश आम्ल असतात बघा। काय दिलं, विनेगरमध्ये डॅश डॅश आम्ल असतात। आता बऱ्याच विद्यार्थी खूप सारे हे कन्फ्यूज होत असतात बघा मित्रांनो, कळत नाही काय बघा। तर याच्यामध्ये काय का विनेगरमध्ये ॲसिटिक ॲसिड असते मित्रांनो, लक्षात घ्या। CH3COOH असते, कारण ते ॲसिटिक ॲसिड काय बॅक्टेरियाद्वारे इथेनॉल अल्कोहोल म्हणजे काय च्या किण्व प्रक्रियेद्वारे तयार केलं जाते, बरोबर का नाही? म्हणजे या प्रक्रियेदरम्यान काय होतं का, तो ॲसिटोबॅक्टर सारखे बॅक्टेरिया ऑक्सिजनच्या उपस्थित इथेनॉलचे ॲसिटिक ॲसिडमध्ये रूपांतर करतात। म्हणजे काय याच्यामध्ये लक्षात घ्या का, कोणते आम्ल असते तर ॲसिटिक आम्ल असते, ठीक आहे ना? पुढे बघा मित्रांनो, जनुकांमध्ये अचानक बदल होऊन सजीवात लहानसा बदल घडून येतो, तो बदल म्हणजेच काय, कोणता बदल होईल, ठीक आहे ना? तर लक्षात घ्या, काय जनुकामध्ये काय अचानक बदल होऊन सजीवात लहानसा बदल घडून येतो, तो बदल म्हणजेच काय असतो, तुम्ही तर लक्षात, उत्परिवर्तन। काय असतो तर उत्परिवर्तन हा त्याचा योग्य आन्सर असणार आहे। पुढे बघा, मानवी शुक्रपेशी ची निर्मिती डॅश डॅश या अवयवात होत असते, किंवा या डॅश डॅश या अवयवात होते, ठीक आहे ना? तर लक्षात घ्या, काय तर याचं योग्य उत्तर आहे बघा मित्रांनो, काय का वृषण हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे। काय वृषण, कारण मानवी पुरुष प्रजनन संस्था वृषण बघा, टेस्टिस म्हणतो, ठीक आहे ना? विविध वाहिन्या, नलिका आणि ग्रंथी मिळून तयार होते। पुरुषाच्या वृषणामध्ये यौवनावस्थेपासून पुढे मरेपर्यंत शुक्रपेशी तयार केल्या जातात, म्हणून पर्याय क्रमांक सी किंवा क हे आपलं योग्य उत्तर आहे। पुढे बघा, सौर विद्युत गट सूर्यकिरणातील प्रकाश ऊर्जेचे रूपांतर सरळपणे डॅश डॅश करत असतात। कशामध्ये करत असतात बघा मित्रांनो, लक्षात घ्या। तर सौर विद्युत गट सूर्यकिरणातील प्रकाश ऊर्जेचे सरळपणे विद्युत ऊर्जेत रूपांतर करत असतात। पर्याय क्रमांक ड हे आपलं काय असणार आहे, योग्य आणि फायनल आन्सर असणार मित्रांनो, लक्षात घ्या। कारण सौर विद्युत गट हे सूर्यकिरणातील प्रकाश ऊर्जेचे थेट विद्युत ऊर्जेत रूपांतर करतात। ही प्रक्रियेला काय म्हणतात, फोटोव्होल्टाईक प्रभाव म्हणून ओळखली जाते। सौर पॅनलमध्ये सिलिकॉन सारख्या अर्धसंवाहक पदार्थाचा वापर करून सूर्यप्रकाशाच्या विद्युत ऊर्जेत रूपांतर केले जाते, बरोबर का नाही? या अशा प्रकारे त्याचा आन्सर ड, ठीक आहे ना? पुढे बघा मित्रांनो, खालील तुम्हाला विसंगत पद शोधायचे, ठीक आहे ना? आता काय विसंगत पद म्हणजे काय, याच्यातला का गटात न बसणारा तुम्हाला शब्द ओळखायचा आहे, ओके ना? बघा आता पहिला दिला बघा, नीट समजून घ्या। खंडीभवन दिलेलं आहे, पुनर्जन दिलेलं आहे, त्याच्यानंतर काय मुकुलायन दिलं आहे, आणि फलन दिलेलं आहे बघा। तर याच्यामध्ये वेगळा कोणता असणार तर फलन असणार आहे, कारण लक्षात घ्या खंडीभवन, लक्षात घ्यायचं योग्य उत्तर काय असणार मित्रांनो, लक्षात घ्या फलन हे असणार आहे। कारण खंडीभवन, पुनर्जन आणि मुकुलायन काय ह्या अलैंगिक प्रजनन पद्धती आहेत, ते ज्यामध्ये एकाच जीवापासून नवीन जीव तयार होतो। तर फलन ही लैंगिक प्रजनाची प्रक्रिया आहे, ज्यामध्ये दोन वेगवेगळ्या जीवांचे युग्मक एकत्र येतात आणि नवीन जीव तयार करतात। त्यामुळे काय फलन इतरांपेक्षा वेगळं आहे, किंवा त्याला आपण मे बी विसंगत म्हणतो, ठीक आहे ना? पुढे बघा, सहसंबंध तुम्हाला ओळखायचा आहे। पहिला दिलाय बघा मधुमेह, ठीक आहे? काय दिलं तुम्हाला, मधुमेह दिलाय, इन्सुलिन दिलाय, लक्षात घ्या। काय दिलं, इन्सुलिन दिलेलं आहे। त्याच्यानंतर बघा मित्रांनो, तुम्हाला कॅन्सर दिलेलं आहे, ठीक आहे? आता कॅन्सरचा संबंध कशापैकी आहे तुम्हाला तो लिहायचा आहे। तर याचं योग्य उत्तर असणार बघा मित्रांनो, किमोथेरपी,
काय उत्तर आहे बघा मित्रांनो याचं, किमोथेरपी हे त्याचं काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. ओके, चलो नेक्स्ट बघा, चुकी बरोबर तुम्हाला सांगितले. जीवाश्मांचा अभ्यास हे उत्क्रांतीच्या अभ्यासाचे एक महत्त्वाचे अंग आहे. बघा उत्तर काय आपल्याला असणार लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. तर हे उत्तर याचं कसं असणार आहे, तर हे बरोबरच उत्तर असणार आहे. बरोबर का नाही, काय असणार आहे याचं योग्य उत्तर काय, तर बरोबरच असणार आहे. कारण जीवाश्म हे पृथ्वीवरती एकेकाळी अस्तित्वात असलेल्या जीवांच्या अवशेषांचे किंवा खुणांचे स्वरूप असते, जे आज अस्तित्वात असलेल्या वनस्पती प्राण्यांच्या पूर्वजांचे प्रतिनिधित्व करतात किंवा जीवाश्म उत्क्रांतीचे पुरावे पुरवतात. कारण ते प्राचीन जीवांचे वैशिष्ट्यांचे आणि त्यांच्यात कालांतराचे झालेल्या बदलांचे दर्शन घडवत असतात. ओके ना, म्हणून याचं बरोबर उत्तर आहे. ओके, चला जेवढं मित्रांनो माझ्याकडून पॉसिबल होईल एक्सप्लेन करायचं तेवढं मी करते सध्या. कारण आता सर्दी झालेले, डोकंही दुखते, थोडं तब्येत म्हणजे खूपच डाऊन आहे, घसाय बसलेला आहे, पण प्रयत्न चालू आहे माझा तुमच्यासाठी व्हिडिओ बनवायचा. ओके, पुढे बघा मित्रांनो, विचारलं आपल्याला जैव तंत्रज्ञानाचे 2 व्यावहारिक उपयोग लिहा. कोणतेही 2 तुम्ही व्यावहारिक उपयोग लिहू शकता. जसं की पीक जैव तंत्रज्ञान आहे, संकरित बियाणे आहे ती, जनुकीयदृष्ट्या उन्नत पिके आहे ती, पशुसंवर्धन वगैरे आहे ती. याच्यापैकी तुम्ही कुठलेही 2 तुम्ही लिहू शकतात. ओके, पुढे बघा दिले, मी मत्स्य प्राणी वर्गातील असूनही फुफ्फुसाद्वारे श्वसन करतो, तर मी कोण? ठीक आहे ना, खूप IMP क्वेश्चन लक्षात घ्या. तर याचं उत्तर आहे बघा मित्रांनो, लंगफिश. काय असणार याचं उत्तर, लंगफिश असणार आहे. पुढे बघा कारणे द्यायचे तुम्हाला. ठीक आहे, पहिला दिला आहे बघा, काही उच्चस्तरीय वनस्पती व प्राणीसुद्धा काही वेळा विना श्वसन करत असतात. ठीक आहे ना, कारण लक्षात घ्या का सूक्ष्मजीव बहुतेकदा काय का विना ऑक्सिजन करतात, कारण जे ऑक्सिजनच्या अनुपस्थितीमध्ये काय होते, तथापि काही विशिष्ट परिस्थितीमध्ये उच्च वनस्पती असतील, प्राणी असतील, हे देखील विना करू शकतात. बरोबर आहे. मग उच्चस्तरीय वनस्पतीमध्ये काय, ओल्या मातीत बुडवल्यानंतर वनस्पतीच्या मुळांच्या ऑक्सिजनची कमतरता भासते. या परिस्थितीमध्ये वनस्पतीच्या पेशीमध्ये विना श्वसन होते, ज्यामुळे कार्बन डायऑक्साईड आणि इथेनॉल उत्पादने तयार होत असतात. बरोबर आहे, त्याचं योग्य उत्तर आहे. पुढे बघा, मुलगी होण्यासाठी स्त्रीला, आणि हा एक क्वेश्चन टिक मार्क करून घ्या आणि हे पाठांतर करा. याच्यातले खूप सारे क्वेश्चन तुम्हाला 100% रिपीट होतील. बघा पुढे विचारलं तुम्हाला, मुलगी होण्यासाठी बघा काय स्त्रीला जबाबदार धरणे अयोग्य आहे. काय सांगितले, मुलगी होण्यासाठी स्त्रीला जबाबदार धरणे अयोग्य आहे. कारण का लिंग निश्चिती फक्त पुरुष शुक्रांमध्येच असलेल्या गुणसूत्रांवरती अवलंबून असते. बरोबर आहे, स्त्रीच्या अंडपेशीवरती नसते. मुलगा किंवा मुलगी होणे पुरुषाच्या शुक्रजंतूवरच अवलंबून असते. स्त्रीमध्ये सतत XX गुणसूत्रे असतात. कोणते असतात, XX गुणसूत्रे असतात. तर पुरुषामध्ये हे XY गुणसूत्रे असतात. मग शुक्राणूचा बाळाच्या लिंगाचा निर्णय घेतो, कारण त्यात X किंवा Y गुणसूत्रे असतात. जर X गुणसूत्र असलेला शुक्रजंतू स्त्रीच्या अंडपेशीशी संयोग करतो तर गर्भ मुलगी XX असते. जर Y गुणसूत्र असलेला शुक्रजंतू स्त्रीच्या अंडपेशीशी संयोग करतो तेव्हा गर्भ मुलगा हा XY असतो. बरोबर आहे, अशा प्रकारे त्याचं योग्य आन्सर आहे. पाठांतर करायचं तुम्ही. पुढे बघा, पुढचा तुम्हाला विचारलं आहे, अणुऊर्जेपासून मिळणारी ऊर्जा पर्यावरण स्नेही नाही. बघा काय विचारलं तुम्हाला, अणुऊर्जेपासून मिळणारी ऊर्जा ही पर्यावरण स्नेही नाही. म्हणजे काय का अपघाताचा धोका असतो याच्यामध्ये, उष्णता प्रदूषण असतात, किरणोत्सर्ग गळती असते, युरेनियम खाण उत्खननाचे धोके वगैरे असतात. बरोबर ना, अशा प्रकारचे तुम्हाला याचे कारण द्यायचे. पुढे बघा, खालील प्रश्न सोडवा. बघा तुम्हाला विचारलं, आता बघा काय विचारलं, बघा खालील अन्न साखळी पूर्ण करा. बघा हिरव्या वनस्पती, लक्षात घ्या मागच्या वर्षी मी तुम्हाला सांगतो याचे स्वतः बोर्डाचे पेपर मी चेक केले होते. मी स्वतः बोर्डाचे पेपर हे चेक केले होते. याच्यामध्ये खूप साऱ्या विद्यार्थ्यांना लक्षात घ्या का खूप मिस्टेक केली होती. काय मिस्टेक केली होती बघा मित्रांनो, हा जो तुम्ही ॲरो दाखवला ना बाण, हा बाण तुम्हाला दाखवणं गरजेचं होतं. भले तुम्ही या चौकटी काढू नका, पण तुम्ही हा बाण एकमेकांना दाखवणं गरजेचं होतं. ठीक आहे ना. बघा मग काय, हिरव्या वनस्पती नागतोडा असणारे, नंतर बेडूक असणारे, नंतर साप असणारे, तर गरुड तर दिलाच आहे, आणि गरुड नंतर काय असणार तर जीवाणू असणार. हे त्याचं काय होतं मित्रांनो, योग्य उत्तर होतं. ओके, पुढे बघा मित्रांनो, आता फरक स्पष्ट करा मत्स्य प्राणी वर्ग आणि सरीसृप प्राणी वर्ग. ठीक आहे ना. मग याच्यामध्ये तुम्हाला काय करा, दोघांचा फरक स्पष्ट करायचे. मग गुणधर्म टाका, आदिवास वगैरे काय टाका. का मत्स्य प्राणी हे प्राणी शीतरक्ती आणि समुद्राच्या पाण्यात किंवा गोड्या पाण्यात आढळणारे जलचर प्राणी आहे. ती सरीसृप प्राणी काय तर प्राणी उत्क्रांतिक क्रमानुसार पूर्णपणे भूचर होऊन सरपटणारे पहिले प्राणी आहे. ती शरीर रचना बघा, पाण्याचा प्रतिरोध कमीत कमी होण्यासाठी त्यांचे शरीर दोन्ही टोकांना निमुळते असते, किंवा यांचं बघा शरीर उचलले जात नाही म्हणून ते काय जमिनीवरती सरपटताना तुम्हाला दिसतात. अशा प्रकारे तुम्हाला करायचे. बघा खाली दिले तुम्हाला, खाली दिलेल्या चित्राचे
निसर्गाचे निरीक्षण करून या आपत्तीचे कोणतेही 2 परिणाम तुम्हाला लिहायचे. काय करायचे मित्रांनो, लक्षात यायचे कोणतेही 2 तुम्हाला परिणाम याचे लिहायचे. मग कोणकोणते परिणाम होऊ शकतात का आपल्याला काय दिले अगोदर तर बघा चित्रामध्ये काय दाखवले बघा. या चित्रामध्ये आपल्याला का आपत्ती म्हणजे पुराचे परिणाम म्हणजे पूल कोसळणे, किनारी गावांना पूर येणे, मोठ्या प्रमाणात जीवित व मालमत्तेचे नुकसान होणे, अन्नाची कमतरता भासणे, मातीची धूप, जलजन्य रोगांचा प्रसार किंवा इतर साथीचे रोगांचे पसार होणे. ठीक आहे ना. अशा प्रकारचे मित्रांनो तुम्हाला काय करायचे असे परिणाम लिहायचे. 2 कुठलेही 2 लिहा, काही प्रॉब्लेम नाही. बघा मित्रांनो पुढचा बघा आता ताणतणाव कमी करण्यासाठी कोणतेही 4 मार्ग लिहा. आता कोणतेही 4 तुम्ही मार्ग लिहू शकतात. काय लिहू शकता बघा मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं बघा. हास्य मंडळामध्ये तुम्ही जाऊ शकतात, बरोबर आहे. म्हणजे काय कुठंतरी जोक वगैरे ऐकणे, छंद जोपासणे, तुम्हाला क्रिकेट खेळायला आवडते, काय आसन करायला आवडतं तुम्हाला ते करा, संगीत आवडते, मैदानी खेळ, व्यायाम, लेखन, सुसंवाद, पुस्तक वाचायला आवडते वगैरे. तुम्ही काही याच्यामध्ये तुम्हाला वाटेल ते तुम्ही लिहू शकतात, बरोबर का नाही. मग निसर्ग परीक्षण असेल म्हणजे काय का निसर्गात काय वेळ घालवणे, डोंगरावरती फिरायला जाणे वगैरे, पक्षी वगैरे असेल पक्ष्यांचं निरीक्षण वगैरे करणं. अशा प्रकारचं तुम्हाला वाटणाऱ्या गोष्टी तुम्ही लिहू शकता. पण बघा खाली संकल्पना चित्र पूर्ण करायचं तुम्हाला. बघा काय दिले, प्रक्रियानंतर मिळणारे सांडपाणी. ठीक आहे ना. मग आता याच्यामध्ये काय येऊ शकतं बघा मित्रांनो, औद्योगिक वापर असेल, गाळाचा खत म्हणून वापर, काय गाळाचा खत म्हणून वापर, बायोगॅस संयंत्रात वापर, त्याच्यानंतर निर्धोक पाणी वगैरे. ठीक आहे ना. काय निर्धोक पाणी हे त्याचं काय असणार आहे, योग्य आन्सर असणार आहे. पुढे बघा मित्रांनो तुम्हाला विचारले आनुवंशिकता म्हणजे काय हे स्पष्ट करून आनुवंशिक बदल कसे घडतात तुम्हाला हे स्पष्ट करायचे. ठीक आहे ना, लक्षात घ्या. पुढे बघा सूत्र पेशी विभाजनाच्या 4 अवस्था आहेत, ती कोणत्याही याच्यापैकी तुम्ही कोणत्याही 2 अवस्थाचे स्पष्टीकरण करा. पुढे बघा एकपेशीय सजीवात अलैंगिक प्रजनाचे प्रकार उदाहरणासह स्पष्ट करायचे. औष्णिक विद्युत निर्मितीमुळे कोणते इंधन वापरतात, काय कोणते इंधन वापरतात, या विद्युत निर्मितीमुळे होणाऱ्या 2 समस्या तुम्हाला द्यायची. पुढे बघा मित्रांनो मृदू काय प्राणी संघातील प्राण्यांच्या शरीराचे 3 वैशिष्ट्ये लिहा. लक्षात घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या आणि हे उत्तर पाठांतर करा जेणेकरून तुम्हाला याचा खूप सारा फायदा होईल. ओके ना, लक्षात घ्या. ठीक आहे. चला पुढे बघा आता मित्रांनो पुढचा क्वेश्चन आता बघूया आपल्याला काय दिले बघा. आम्ल पर्जन्याचे घटक कोणते, त्याचे पृथ्वी तळावरती होणारे कोणतेही 2 परिणाम लिहा. आता आम्ल पर्जन्याचे प्रामुख्याने काय सल्फ्युरिक आम्ल असेल, नायट्रिक आम्ल असेल, बरोबर का नाही. त्याच्यानंतर HNO3 वगैरे असेल, जे वातावरणात सोडल्या जाणाऱ्या सल्फर डायऑक्साईड SO2 मध्ये काय नायट्रोजन ऑक्साईड NO2 म्हणतो यापासून तयार होत असतात, बरोबर आहे. तुम्हाला हे लिहायचे आहेत. ओके ना. मग आता याच्यामध्ये काय काय याच्यावरती दृश्य परिणाम कोणी लिहा तुम्ही, काय माती आणि जल प्रदूषण होत असते, इमारती व स्मारकांचे नुकसान होत असते. ठीक आहे ना. अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता. आता पुढे बघा आपल्याला शब्द कोडे सोडवायचे. ठीक आहे ना. काय दिलं बघा, शब्द कोडे तुम्हाला सोडायचे. आता इथं दिलं बघा मित्रांनो व्यसनाधीनता. ठीक आहे ना. इकडनं वरती 3ला बघा काय गायन होऊ शकतो, इकडं फेसबुक होऊ शकतो आणि इकडं काय मित्रांनो सात्विक आहार. काय तर लक्षात घ्या, सात्विक आहार तुम्हाला हे सोडवायचे. ओके ना, एकदम सिंपल आहे. ठीक आहे ना. ठीक आहे. बघा आणि याच्यामध्ये अजूनही एक होऊ शकतो का तुम्ही जर चांगलं नीट ऑब्झर्वेशन केलं, काय केलं तुम्ही चांगल्या प्रकारे जर याला नीट ऑब्झर्वेशन करून घेतलं तर तुम्हाला सगळी उत्तर ॲज इट इज तुम्हाला जागेवरती मिळणार. जास्त हे तुम्ही लोड करायची काही गरज नाही आहे. समजते ना. ठीक आहे. तर नीट लक्ष देऊन घ्या. ओके. चला पुढे बघा मित्रांनो आता दिलेल्या तुम्हाला ह्या गोष्टी आहेत. ठीक आहे ना. शब्द कोडे पूर्ण करायचे. मग आता लक्षात घ्या याच्यामध्ये का तुम्ही हे जे पॉईंट आहे याचा पूर्ण तुम्ही अभ्यास करून घ्यायचा आहे. ठीक आहे ना. काय करू शकता तुम्ही एखादा पूर्णपणे तुम्ही आरामात तुम्ही या गोष्टी लक्षात घेऊ शकता, बरोबर का नाही. आता फॉर एक्झाम्पल बघा ना, मद्य तंबाखूजन्य पदार्थाचे सतत सेवन, बरोबर नाही म्हणजे काय व्यसनाधीनता. मोकार त्याला व्यसन लागला, 5च्या पुढे 90 हाणून येतोय, काहीतरी कार्यक्रम करतोय. पुढे बघा या ॲपमुळे सायबर गुन्हे घडण्याची शक्यता. फेसबुक हा असा दलिंदर ॲप आहे का या ॲपवरती काय होईल, कोण कायचे व्हिडिओ टाकील याचा काय भरोसा नाही, बरोबर का नाही. ताणतणाव नाहीसं होण्याचं एक कारण आहे. आता आपण अगोदरच बघितलं ना गायन वगैरे काय पुस्तक वाचन वगैरे. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्हाला दिलेलं आहे. आता पुढचं बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय सांगितलं, तुम्ही ऐकलेलं एका आपत्तीचे कारण, परिणाम आणि केलेली उपाययोजना तुम्हाला लिहायची. तुम्हाला एखादी कुठल्याही प्रकारची जर तुम्हाला एखादी आपत्ती ऐकली असेल, तुम्ही काय ऐकलं त्याच्यामध्ये का बाबांनो इथं महापूर आला, भूकंप आला, ठीक आहे ना, दगड वगैरे पडली वगैरे, कुठलंही एखादं तुम्ही लिहा. मग तुम्ही काय त्याचे परिणाम झाले, लोकांचे नुकसान झाले, काही जीवितहानी झाली, लोकांची घरं पडली, वाहून गेली वगैरे काही लिहा. त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये वाटते की बाबा अजून काय तुम्ही लिहू शकतात बाबा त्याच्यावरती काय उपाययोजना केली, सरकारने काय उपाययोजना केली, स्थानिक लोकांनी कशी मदत केली, अशा प्रकारे तुम्ही लिहायचं. म्हणजे त्याचे थोडक्यात कारण लिहा,
का कारण झालं, का पूर आला, काय झालं हे लिहा. त्याच्यानंतर त्याचे परिणाम काय झाले याच्यामध्ये, का लोकांना कशा प्रकारे काय त्रास झाला, का लोकांचे कशा प्रकारे घरांना त्रास झाला, संपत्ती म्हणतो आपण, सार्वजनिक असेल किंवा आपण प्रत्येकाची पर्सनली असेल, ठीक आहे ना. या संपत्तीवरती खाजगीवरती कशा प्रकारचा परिणाम झाला हे तुम्हाला लिहायचे, ठीक आहे ना. मग आपत्ती लिहा, पूर लिहा, ठीक आहे ना. त्याची नैसर्गिक कारणे लिहा, मानवी कारणे लिहा, पुराचे परिणाम लिहा, ठीक आहे ना. पूर व्यवस्थापनासाठी उपाययोजना लिहा. हे तुम्हाला तुमच्या भाषेत लिहायचे. नीट टिक मार्क करून घ्या. ओके. पुढे बघा मित्रांनो, आता मी लक्षात घ्या, प्रत्येकाने ईच अँड एवढी क्वेश्चन तुम्हाला सोडवणं खूप आणि खूप गरजेचं आहे मित्रांनो. प्रत्येक तुम्ही क्वेश्चन ही सॉल्वच करा, कारण तुम्हाला खूप सारा प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. ओके ना. लक्षात घ्या का होऊ शकतो तुम्हाला मी आता सांगतो, कारण मागच्या वर्षी लक्षात घ्या. आता इथं बघा हा क्वेश्चन बघा अगोदर, मूळ पेशी म्हणजे काय, मूळ पेशी आहे का रे, तुम्ही सांगा. मूळ पेशी आहे का तुम्हाला, नाही ना. तुम्हाला काय मूल पेशी आहे, ती काय तर मूल पेशी आहे. तर लक्षात घ्या मित्रांनो, याचे 5 मार्क ज्या विद्यार्थ्यांनी नुसता याचा आकडा टाकला होता त्या विद्यार्थ्याला मागच्या वर्षी 5 मार्क दिले होते. बरोबर आहे. स्वतः मी पेपर पण चेक केले होते आणि त्याच्यानंतर मी काय याच्यावरती एक व्हिडिओ पण टाकला होता मित्रांनो, लक्षात घ्या. त्यामुळे तुम्हाला आता काय करायचे का प्रत्येक क्वेश्चनचा भले तुम्हाला 8 पैकी 5 सोडायचे, ते 9 पैकी 5 सोडायचे, ते काय असेल ते त्यापैकी तुम्हाला जे येतील ते सोडा, खाली तुम्हाला जे येतील ना त्याचे फक्त आकडे टाकून घ्या. ओके ना. चला तर बघणार आता मित्रांनो आपण आता का या व्हिडिओमध्ये आपण खूप सारी इन्फॉर्मेशन बघितली बघा. आता याच्यामध्ये पहिला बघा, जैवविविधतेचे तुम्हाला म्हणजे काय, त्या जैवविविधता संवर्धनाचे 4 उपाय सांगा. नंतर मूळ पेशी म्हणजे काय, आता इथं मूळ दिले, मूळ चालेल का नाही, मूल पेशी आणि मूल पेशीचे 4 उपयोग तुम्हाला स्पष्ट करा. ओके ना. मागच्या वर्षी हा एक क्वेश्चन चुकला होता, याची तुम्हाला 5 मार्क ज्या विद्यार्थ्यांनी फक्त आणि फक्त आकडा टाकला असेल, नुसता आकडा टाकू द्या, भले त्याच्यामध्ये एकही शब्द लिहून द्या, नका लिहू तुम्ही, त्याच्यावर तुम्हाला काय मित्रांनो, तुम्हाला त्याचे 5 मार्क तुम्हाला भेटले होते. ओके ना. बघा मित्रांनो, त्याच्यामध्ये अजून एक क्वेश्चन याच्यामध्ये कुठंतरी थोडासा एक रॉंग होता बघा. इथं होता बघा, काय या औष्णिक विद्युत निर्मितीमुळे कोणते इंधन वापरतात, याच्यामुळे होतं बघा. इथं हा क्वेश्चन एक रॉंग होता. इथं 1 मार्क तुम्हाला दिला गेला होता. ओके ना. किती 1 मार्क म्हणजे याचे 5 आणि 6 मार्क तुम्हाला फ्री होते. फक्त लक्षात घ्या, भले तुम्ही याच्यापैकी 1 2 3 4 5 कुठलेही सोडवा आणि तुम्हाला वाटतं की बाबा हे खालचे आम्हाला 2 येते नाही, तर याचे 2चे नुसते आकडे टाकून ठेवा, तुम्हाला 100% फायदा होऊ शकतो. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, अशा प्रकारे आपण क्वेश्चन पेपर बघितले. अजूनही मी 1-2 क्वेश्चन पेपर टाकणार आहे, त्यामुळे सर्वांनी सपोर्ट करा, चॅनलला वरती राहा, सबस्क्राईब करा मित्रांनो. तब्येत बरोबर नाही, लेकिन तुमच्यासाठी मी पूर्णपणे क्वेश्चन पेपर घेऊन येतो. ठीक आहे ना. लवकरच तुम्हाला मी पुस्तकातून टिक मार्क करून देणार आहे. IMP क्वेश्चन तेच IMP क्वेश्चन करा, मी 100% सांगतो मित्रांनो. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला परीक्षेमध्ये दुसरं काही येणार नाही. ओके. चला भेटूया आता मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. तुम्हाला परीक्षेसाठी शुभेच्छा आहे. तुमच्या जर कमेंट माझ्याजवळ पोहोचल्या, जर तुम्ही चांगल्या कमेंट केल्या, जर तुम्हाला IMP क्वेश्चन पाहिजे असेल तर 100% मी तुम्हाला टिक मार्क करून देतो. आणि तुम्हाला माहिती आहे, बाकीचे जे विद्यार्थी आपले रेग्युलर व्हिडिओ बघतात त्यांना माहिती आहे, आपण जे देणार तेच परीक्षेलाही 100% येणार. ओके. चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.